सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं। कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं बुवा? त्या सद्गुरूचं नाव काय? खाली बुवा माझी टीप पण अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर बुवा अपेक्षित आहे। आज मला वाटतं तुमचे गुरुवर्य तुमचे वडील स्वतः जातीनिशी या कार्यक्रमाला हजर आहेत बुवा। परवा तुम्हाला विषय दिलाय, आज कुठेतरी एक अशी खात्री बाळगतो, आशा बाळगतो गुरुवर्य सोबत आहेत, कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा। पण जर बुवा हरभरवरनं जर सेंटरला शिरलो बुवा तर कपडा कुठं कुठं फाडीन दुसऱ्या बारीत तुम्हाला अजून आणत नाही बुवा माझा। म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा, मी तुम्हाला परवा पण म्हटलंय बुवा, तुमचा आणि माझा काहीच बुवा वाद नाही। फक्त 5 मिनिटं बारी संपवणार, फक्त 5 मिनिटं। आणि म्हणून बुवा तुमचा आणि माझं काहीच वाद नाही बुवा, काहीच वर नाही बुवा। पण हा जो बसलेला समाज आहे, हा जो रसिक राजा आहे, याचं मनोरंजन करणं बुवा तुमचं आणि माझं काम आहे। आणि म्हणून बघा पुढचा विषय, सागर येसरकर दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। म्हणून म्हणायचं आहे बघा काय शेवटचा विषय गातोय, बघा काय म्हणायचंय। आज या सामन्यातील शब्दांना सुरांची धार पाहिजे, मग विषय माझा बोलण्यासाठी झिमल बुवा तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे। अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे, आणि तुमच्या सारख्या शाण्या बुवाला अहो बुवा मोजक्या शब्दांचा मार। म्हणून म्हणते बुवा बघा, आणि यांचा डायलॉग आहे तो, शाण्याला म्हणतात शब्दाचा मार, पण बुवा हा शाणा लय येडा आहे। म्हणून तुम्हाला सांगतो बुवा, म्हणून तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, परवा दुसऱ्या बारीत बुवा कुत्रा बित्रा आहे ना, तुम्हाला आज गाढव कसा लावून जातो बघा बुवा। आणि म्हणून बघा बक्षीस आलेलं आहे कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेशी कुलकर्णी साहेब। सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कलाकारांवर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे, तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे, नवनवीन कलाकार आपल्यासमोर उदयास आणणारे, तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेशी कुलकर्णी साहेब, तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली, गोपाळजी कारंडे, तसेच शाहीर संजयजी कांबळे, निलेशदा शिपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय। म्हणून बघा वा विषय कसा गातोय बघा, अरे आता कुठवर हे लॉकडाऊन मग माझं 2020 हा काहींसाठी एवढा धोकादायक ठरला मित्रांनो। कोरोना सारखं महामारीचं संकट आलं होतं, पण बिचारं ज्यांचा मूर्त निघाला होता ते बिचारं व्हायनावच राहिलं हो। तारीख काढली की कोरोना आला। माझे आधारस्तंभ सन्माननीय दिलीपजी नामे माऊली देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, मानाचा मुजरा करतो। बघा ना कोरोना असा काय होता, लग्नाची तारीख काढली की कोरोना आला, अडवाळलेलं होतं, आणि म्हणून याच विषयावर त्या गायकानं गाणं लिहिलं होतं, आता कुठवर हे लॉकडाऊन मग माझं लगीन गेलं राहून। म्हणून हो बघा अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा। ओ श्रीमान तुम्हाला परवा पण दिला आणि आज पण देतोय, अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा, अहो शास्त्रात आहे तो अडकून। आज तुमची ताकद दावा, तुमची अक्कल अडवा, माझा विषयाचं उत्तर बुवा शास्त्रात दडलेलं आहे, शास्त्रात अडकलेलं आहे, म्हणून म्हणायचंय अहो प्रश्न हा जुना माझा सोडतोय पुन्हा, अहो शास्त्रात आहे तो अडकून। जर का आलास माझ्यावर भडकून, कुत्रा बित्रा आणलास ना बुवा, घोडा लावून नाही तुला दुसऱ्या वारीत, अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागणार आज मी सडकून। जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून।
येऊन गाना उत्तर देना आज जाऊ नको तू धडकून जर का आलास माझ्या भडकून तुला लागणार आज मी सडकून आलास माझ्या भडकून तुला लागीन आज मी सडकून आज प्रश्न अजून सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून प्रश्न अजून सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून जर का आलास माझ्या भडकून तुला लागणार आज मी सडकून चांगलाच सडकून आणि म्हणून मित्रांनो ज्या तऱ्हेनं माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्यायला आशा बाळगतो आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो धन्यवाद